तर वेलकम टू डे 4. आज चौथा दिवस आहे आणि आजचा जो आपला वर्कआउट असणार आहे तो असणार आहे चेस्ट आणि शोल्डर्सचा. सो आज फ्रायडे, चेस्ट आणि शोल्डर्सचा आज वर्कआउट आहे. आपलं प्री वर्कआउट मील झालेलं आहे. 2 बनानाज आपण खाल्लेले आहेत. सो बघू आज कसा वर्कआउट होतं आहे. थोडंसं झोप कमी झाली आज, तर त्याचा काही इफेक्ट पडतो आहे का वर्कआउटवर ते आपण बघू. पण आज आपण चेस्ट आणि शोल्डर्स करणार आहे. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. आज शोल्डर आणि चेस्टचा वर्कआउट असेल. शोल्डरमध्ये आपण 4 सेट्स घेऊ, एक 4 व्हेरिएशन्स घेऊ. तर प्रत्येक व्हेरिएशनचे 3 सेट्स. फर्स्ट ओव्हरहेड प्रेसने स्टार्ट करेल, देन लॅटरल, देन फ्रंट आणि देन रिवर्स बेक डेक फ्लाय घेईल. त्याच्यामध्ये पूर्ण शोल्डर्स हिट होऊन जातील आणि शोल्डरनंतर चेस्टचा वर्कआउट स्टार्ट करेल. Slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mom. सो आता शोल्डर झाला आहे. चेस्ट स्टार्ट करेल. चेस्टमध्ये मोस्टली 3 सेट्स असतील. फॉर मिड चेस्ट, अप्पर चेस्ट आणि लोअर चेस्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट बेंच इनक्लाइन डंबेल प्रेस घेईल, त्याच्यानंतर पेगडेक फ्लाय, त्यानंतर डिक्लाइन आणि फ्लॅटचा बेंच प्रेस घेईल. आणि हा वर्कआउट पूर्ण झाल्यानंतर कार्डिओ 50 मिनिट्सचा असेल, ज्याच्यामध्ये 5च्या स्पीडनी 50 मिनिट्स लेवल 10 याने आम्ही वॉक करेल. त्याच्यामध्ये अराउंड 500 कॅलरीज बर्न होतील. सो बघू आपण कसा होतो चेस्टचा वर्कआउट. Mr. Whip, quick clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. पहिला शोल्डर घेतलं, त्यानंतर चेस्ट घेतली. आता कार्डिओ 50 मिनिट्स 500 कॅलरीज. लेट्स गो. Crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Cause when the bullets fly, I'm the last one to die.
तर आज आपण चेस्ट आणि शोल्डर केलं. पहिला आपण आज शोल्डर केले आणि मग त्यानंतर चेस्ट केली. वेट्स खूप चांगले जायला लागले, तर त्यामुळे चांगलं वाटतंय. आता हळूहळू एक मील डाएट जे आहे ते आम्ही फॉलो करायला चालू केले. अजून आम्ही त्याच्याबद्दल पोस्ट नाही करत आहे, बट एक तयारी चालू केली आहे आम्ही. आणि लवकरच तुम्हाला पूर्ण जे व्लॉग आहे त्याच्यात दिसेल की कसं आम्ही दिवसभरात ट्रेन करतो, काय काय गोष्टी खातो, हे सगळं तुम्हाला इथून पुढे बघायला भेटेल लवकरच. उद्यापासून नाही, पण ॲटलिस्ट नेक्स्ट वीकपासून तुम्हाला या गोष्टी जरूर बघायला भेटतील. या जर्नीमध्ये आमच्यासोबत राहा आणि बघा की काय अशा गोष्टी आहेत की ज्या केल्याने ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. आणि ट्रान्सफॉर्मेशन होईल का नाही होईल हे कुणाला माहिती नाही, बिकॉज आम्ही पण पहिल्यांदा करतोय. बट एकच गोष्ट आहे की कन्सिस्टन्सी खूप मॅटर करणार आहे आणि त्यावरच आम्ही आत्ता सध्याला फोकस करतोय. प्लस जेव्हा डाएट सुरू होईल तेव्हा रिझल्ट्स अजून दिसायला लागतील, कारण की जर डाएट नाही केलं तर काही रिझल्ट्स होणार नाही. फक्त जिमला जाऊन काही गोष्टी पॉसिबल होणार नाही. सो डाएटवर पण आम्ही फोकस करणार आहे नेक्स्ट वीकपासून. सो एकदा फायनल झाला डाएट की आम्ही त्या पण गोष्टी तुमच्यासोबत जरूर शेअर करणार. तर स्टे ट्यून्ड. गुड बाय.